होमिओपॅथिक डॉक्टरांची इंडियन गव्हर्नमेंट प्रमाणे जी व्हॅलिड डिग्री आहे ती आहे BHMS. BHMS ला काय सिलेबस असतो? तर BHMS ला सिलेबस असतो अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, सर्जरी, गायनॅक, ऑप्स, मेडिसिन. हे सगळे जे सेम सब्जेक्ट्स MBBS ला असतात ते सेम सब्जेक्ट्स विथ सेम सिलेबस आणि सेम बुक्स हे सगळं BHMS डॉक्टरांनी अभ्यासलेलं असतं. याचबरोबर त्यांना काही स्पेशल होमिओपॅथिक सब्जेक्ट असतात ज्याच्यामध्ये होमिओपॅथिक फार्मसी, होमिओपॅथिक मॅटेरिया मेडिका, होमिओपॅथिक ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन, त्यानंतर रेपर्टरी हे जे काही स्पेशलाइज्ड होमिओपॅथिक सब्जेक्ट आहे याचाही अभ्यास करावा लागतो. याच्याने त्यांना होमिओपॅथिक मेडिसिनचं आणि फिलॉसॉफीचं पूर्ण ज्ञान अवगत असतं. तुम्ही अप्रोच कसं करू शकता? तर तुमच्या जवळपास जे कोणी प्युअर होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, क्लासिकल होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. आजकाल ऑनलाईन खूप साऱ्या होमिओपॅथच्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांना ऑनलाईन कन्सल्ट करू शकता. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट राहतो तो म्हणजे केस टेकिंग. तर केस टेकिंग ही थोडीशी लॉंग असते होमिओपॅथीमध्ये, कारण याच्यामध्ये फक्त आजाराची हिस्ट्री नाही घेतली जात, तर तो आजार कोणाला झालेला आहे त्या पेशंटची संपूर्ण माहिती याच्यामध्ये घेतली जाते. तर याच्यामध्ये फिजिकल जनरल सिम्पटम्स, क्लिनिकल सिम्पटम्स, तुमचे डायग्नोसिस, तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स, याचबरोबर तुमचे मेंटल इमोशनल सिम्पटम्स, तुमच्या भावभावना आणि तुमचे इमोशनल जर्नी, तुमची सेल्फ डेव्हलपमेंट कशी झालेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे काही ट्रॉमा नाही ना, या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास केला जातो आणि मग तुम्हाला होमिओपॅथिक औषध हे दिलं जातं.